या साहेब या या. घर आवडलेलं दिसतंय. हा लय भारी आहे. काय लागलं तर सांगा, मी आहेच बाहेर आउट हाऊस मध्ये. हो. नाही नको कशालाच. अरे घे घे घे. थँक्यू. हो. आपला विषय अर्धवटच राहिला. कोणचा? कोणचा? जर तू अष्टपुत्री झालीस तर मुलांचे नाव काय ठेवणार? आणि मग त्यात मुलं किती, मुली किती? हो जावा तिकडं. अरे मी माझ्या झालेल्या बायकोशी माझ्या होणाऱ्या मुलांबद्दल बोलतोय, तर म्हणे जावं तिकडं. जाऊ? जाऊ? बोल ना. घ्या वाजली तुमची घंटी. आमची घंटी आधीच वाजली. आलोच. हा बोला नाही सर. रणजित, देवदर्शन झालं ना व्यवस्थित? हो, देवदर्शन पूजा वगैरे सगळं नीट पार पडलंय. मग हे सगळं स्वतःहून घरी फोन करून कळवावंसं वाटलं नाही का तुम्हाला? हं? लग्न झालंय तुमचं म्हणून तुम्ही घरच्यांना विसरलात का? तुम्ही किती मोठे झालात, किती स्वतंत्र झालात, तरी साधे साधे शिष्टाचार पाळणं मस्त आहे. अहो आई साहेब, मी करणारच होतो फोन, पण तिथे जरा नेटवर्कचा इश्यू होता. मी जस्ट आत्ताच पोहोचलो इथे. इनफॅक्ट मी करणारच होतो आत्ता फोन. जबाबदारीची जाणीव असेल आणि घरच्यांची किंमत असेल तर अशी कारणं द्यावी लागत नाहीत रणजित. बायकोच्या इतकं पण अधीन होऊ नका की तुम्हाला तुमच्या घरच्यांचाच विसर पडावा. उलट तुम्ही त्यांना इथले रीतिरिवाज शिकवणं मस्त आहे. तुम्ही जर असे त्यांच्या मागे वाहवत जाल तर नुकसान तुमचंच आहे. रणजित, बोला ना आई साहेब. राहील ना लक्ष? हो आई साहेब. संजू,
काय झालं? धापका लागली तुला 4 मजले चढून आल्यासारखी. अहो मला लय भीती वाटते. संजू, मला पण भीती वाटते. तुम्हाला कशा पाई? तुम्ही ते एवढे एसीपी माणूस, तुम्हाला कशा पाई भीती वाटते? हो, एसीपी माणूस म्हणालीस ना? मग माणूस म्हटलं की भीती आलीच. हवीशी एखादा अद्भुत प्रसंग आपल्या आयुष्यात येतो तेव्हा वाटते ना तशी. संजू, आपण सोबत असलो ना तर आपल्या दोघांची भीती पळून जाईल. आपण एकत्र असलं तर सगळं छान छानच होईल. हा, एकदमच ऍग्री आहे मी याच्याशी. नाही म्हणजे मला पण तसंच वाटतंय, पण भीती वाटतेय पण आणि नाही पण. सगळं कन्फ्युजनच आहे बघा. अहो, ही एक महत्वाची गोष्ट राहिलीच की. काय? आलीच. मला कोणीतरी सांगितलंय, हातानं खाण्यापेक्षा दातानं खाल्लं तर अजून गोड लागते. फौजदार, ओ फौजदार, मी काय म्हणते, आपल्या दोघांमध्ये एका लवंगाचं अंतर तरी कशाला पाहिजे?
साजिरे पोचलीस का ग व्यवस्थित? अगं नाही म्हणजे गाडी चांगली होती ना व? अगं रस्त्याने लय डबर आहे ती, लय हादर बसलं काय ग? कितींदा विचारतीस म्हणजे काय? अगं आई आहे मी तुझी, आता तू बी आईच होणार आहेस की, मग कळल तुला आईची काळजी कशी असते ती. बरं ऐक की, तुला प्रवासात काय पोटात डचमाळलं बिसमाळलं नाही ना व? आणि काय ग आले आले जावई बापूसनी काम लावलंस वे? बर बर आता विश्रांती घे आणि लय भणभण करत बसू नगस बघ. काळजी घे हा, ठेवती बघ. ओ ओ कोण पाहिजे? पंजाबराव बांधल आहेत का? आहेत की, पण असं डायरेक्ट घरात कुठं घुसताय? घुसलोय कुठं? इथंच आहे ना वा. जावा बोलवा त्यांनाच, त्यांच्याकडे काम आहे अर्जंट माझं. हा बोलवती, तुम्ही इथंच थांबा बर का. ठीक आहे. आओ आओ हे कोण आले अहो काय अहो किती आरडायचं तुम्हाला बाहेरनं. माझा गळा कुणी कापला तरी बी तुम्हाला कळायचं नाही. ओरडतीयस ना म्हणजे नाही का आपला गळा शेप आहेस तू. झालं हौस राजाची आणि वागणं हैवानाचं. काय म्हणावं या माणसाला तर. काय म्हणली? नाही कुठं काय, ते कोणतर भेटायला आलंय तुम्हाला. माणूस काय बरा नाही वाटला बघा मला. राहिला या मसळी वेळाला कोणतं म्हटलं? कोणी नाव विचारलं का? मी नाही विचारलं. कोणा डोसक्याचीच बघ. अगं खानदानी माणसाचं तोंड वर करून कुणाला बी भेटत नसतात. किती बारा सांगायचं तुला? हे बघ, बाहेर तोंड उचकटून त्या माणसाचं नाव विचारावं आणि मग मला आतमध्ये येऊन सांगावं. मी जर म्हटलं हाय तर मी हाय, नाही तर त्याला बाहेरच्यावर ये बाबा असं म्हण. कळलं का? कॉमन सेन्स आहे. आणि खानदानी माणसं असं आल्या गेल्या कुणा स्वामीगमाला भेटत नसतात. जा. अहो पण माणूस काय बरं नाही वाटला मला तो. काय बरं नाही वाटलं, बरं नाही वाटलं सारखं तेच सांगतेस. तर अरे कोणतरी देणेकरी दिसतोय. पाहिला रायाने माणूस पाठवलं काय? माझा फोन लागत नाही म्हणून. अहो अहो हळू हळू बोल, हळू बोल. हा बोल. काय? अहो पण एवढं तोंडातल्या तोंडात काय बोलताय? जरा कळलं असं तरी बोला की. नाहीतर एक काम करा, त्या माणसाला बाहेर जाऊन विचारा काय काम आहे ती. कल्याणी, या घरात कोणी काय करायचं हे आम्ही ठरवतो. आम्हाला लोक अक्कल शिकू. आता एक काम कर, त्याला बाहेर जाऊन सांग की पंजाबराव घरात नाही म्हणून. जा. अहो पण तो माणूस काय मला बरा नाही वाटला. अरे आपल्याला काही सोयरी करायची का?
एसीपी जावई आपला, विसरलीस का तू? एक काम कर, त्याला सांग पंजाबराव घरात नाही म्हणून. नाही तर असं कर, त्यांना सांग पंजाबराव औषध घेऊन झोपलेत, आता उठवत नाही. जा जा जा, सांग सांग सांग. सांग, सांग. ते झोपल्यात जरा. काय काम होतं? मी बायको आहे त्यांची, माझ्याजवळ सांगा. त्यांची पॉलिसी मॅच्युअर झाल्या, त्याचा चेक द्यायला आलतो. आलो आलो. ठीक आहे. काय बाई माणूस आहे. गेला का बघू? चेक आला का? चेक आला. व्हायला पैसाच पैसा. ठीक आहे, एवढेच पैसे मायला. एवढ्या गिन्या तर दारात मागण्याला दान म्हणून देतो. अहो काय बी कसं बोलताय हो. सांच्या पारीला लक्ष्मी आली घरात, आणा इकडं देवा पुढे ठेवते. हा ठेव, कुठे ठेवायचं तिथं. उद्या सकाळी मला दे, म्हणजे बँकेत भरतो. आणि तो माणूस मला बरं दिसत नाही असं सांगत माझ्याकडे येऊ नको. हा, त्या पंजाबरावच्या दारात उभं राहायची कुणाची हिंमत नाही. मुलूक मैदानी आपल्याकडं, अख्ख्या गावाला माहिती. त्याला जोड बी आली. हा, एसपी जावई आपला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, दारात कोणी बी आलं तरी सांगायचं नाही डायरेक्ट पंजाबराव आहेत म्हणून. आधी बघायचं कोण आहे काय आहे, नाव विचारायचं, मग मला येऊन सांगायचं. कळलं का? नॉनसेन्स. चला, तुझा बीपी वाढला आमचं. आणि काय हो, तुम्ही पुण्यांदा नंबर बदलला काय? साजिरी म्हणत होती मला. हा बदलला. मग तुम्हाला विचारलं पाहिजे होतं काय? अहो तसं नाही, बदलला तर मला बी देऊन ठेवा की नंबर. म्हणजे चुकून माकून कधी लागलाच तर माझ्याकडे बी असावं ना. हा बर, चला. आणि तुम्ही कुणाकडनं किती पैका घेताय काय, ती बी आपल्या माणसाला सांगून ठेवा जरा. कल्याणी, बोट दिलं म्हणून डायरेक्ट हात धरायचा नसतो. 750 एकर डोंगराचा एकुलता एक वारसदार आहे मी. असल्या इंच्या मिंच्या उधारीसाठी तोंड लपून फिरत नसतो मी. कळलं ना? ध्यानात ठेवायचं. चला, एवढा मोबाईल आणून द्या आमचा. आयला चांगला कॉमेडी बघत होतो. आयला डोकी फिरवायची काम. मला जा म्हणा, चल म्हणा, काय वाटेल ती म्हणा, पण एक ध्यानात ठेवा, मी बायको आहे तुमची. रेग ना रेग वळीकते मी तुमची.
इतका चांगला नवरा गावलाय बघ तुला, त्याला हर तऱ्हेचं प्रेम दे. मग मला खात्री आहे आयुष्य तुझ्यावर दुपटीनं काय तिपटीनं सुखाचा वर्षाव करल.